नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रोचं लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान मोदी राजभवनात मुक्कामी, दुपारी बीकेसीतील कार्यक्रमाला उपस्थिती लावणार, 4 वाजता दिल्लीकडे रवाना होणार। राजभवनामध्ये मोदींसोबत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाल्याची शक्यता। राज्यातील नुकसानग्रस्तांना केंद्राकडून किती मदत मिळणार याकडे लक्ष। मोदींच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर आजपासून मेट्रो 3ची ॲक्वा लाईन मुंबईकरांच्या सेवेत। आता कफ परेड पर्यंत करता येणार मेट्रोनं प्रवास। इंग्लंडचे पंतप्रधान कीर स्टारमर मुंबईत। पंतप्रधान मोदी कीर स्टारमर यांची भेट घेणार। भारत ब्रिटन व्यापार संबंधांच्या दृष्टीनं भेटीला महत्त्व। परब विरुद्ध कदम वाद शिगेला। गुंडाला शस्त्र परवाना देण्याची शिफारस केल्यावरून योगेश कदम यांच्या विरोधात परब आक्रमक होणार। आज पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट करणार। वीज कर्मचारी 72 तासांच्या संपावर। खासगीकरणाविरोधात महापारेषण, महानिर्मिती आणि महावितरण तीनही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचा संप। अनेक ठिकाणी अंधार पसरण्याची शक्यता। उद्या नागपुरात ओबीसी समाजाचा भव्य मोर्चा। बडे ओबीसी नेते मोर्चात सहभागी होणार। मराठा कुणबी जुयारला ओबीसींचा कडाडून विरोध। कुणबी समाज आणि मराठ्यांचा आज आझाद मैदानात मोर्चा। कार्यकर्ते मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी होण्याची शक्यता। मोर्चासाठी तगडा पोलीस बंदोबस्त। ओवेसींची नगरमधील रद्द झालेली सभा आज होणार। सभेसाठी जोरदार तयारी। मागच्या वेळी धार्मिक कारणामुळे झालेल्या राड्यामुळे सभा रद्द करण्याची वेळ। पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या तयारीलाही वेग। काँग्रेसची उत्तर महाराष्ट्र आढावा बैठक। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार। लाडक्या बहिणींना मिळणार सप्टेंबरचा हप्ता। 410 कोटी रुपयांच्या निधीला वित्त विभागाची मंजुरी। सामाजिक न्याय विभागाकडून निधी पुन्हा वळता केला। अमरावतीमध्ये जेलमध्ये आयफोन सापडल्याच्या प्रकरणाची कसून चौकशी होणार। पोलीस सीडीआर काढणार। कोणत्या अधिकारी कर्मचाऱ्यांशी बोलणं झालं याचा तपास होणार। पत्नीचा खून करून मृतदेह पलंगाखाली लपवून पती फरार। बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी नजीकची घटना। 3 महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न। बिहारच्या अंतिम मतदार यादीतून वगळलेल्या 3,66,000 मतदारांची माहिती द्यावी। सर्वोच्च न्यायालयाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला आदेश। आज प्रकरणावर सुनावणी। अमित शहांच्या अध्यक्षतेखाली आज जम्मू काश्मीरमधील सुरक्षेबाबत दिल्लीत उच्चस्तरीय बैठक। पीर पंजाल प्रदेशातील सुरक्षा आणि केंद्रशासित प्रदेशात सुरू असलेल्या विकास प्रकल्पांचा आढावा। दिवाळीमध्ये सोन्याचा दर 1.5 लाखांवर जाणार। जागतिक पातळीवर सोन्यातील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढल्याचा परिणाम। चांदीच्या दरातही कमालीची वाढ होणार।